राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एक 7 सीटर गाडी वगैरे, जी की आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी पण आहे मित्रांनो. प्लस आपल्याला जर जी 7 सीटर गाडी वगैरे तुम्हाला जर हिच्या संग चांगलं ट्रिप वगैरे करायचं असेल, लांब लांब दूर दूर फिरायचं असेल मित्रांनो, आणि तुम्हाला डिझेल गाडी वगैरे पाहिजे असेल, तर ही गाडी एकदम बेस्ट मध्ये आहे मित्रांनो. म्हणजेच की तुम्ही जर प्लॅन जर इनोवाचा असेल आणि इनोवाचं बजेट वगैरे नसेल होत, तुम्ही हिच्याकडे बघू शकता मित्रांनो. जी की आपल्याला मिळून जाईल मित्रांनो कियाची कॅरन्स क्लेविस STE ऑप्शन आपल्याला व्हेरियंट वगैरे मिळून जाते मित्रांनो डिझेलमध्ये हे. आणि कॅरन्समध्ये आपल्याला मित्रांनो कॅरन्स क्लायविसमध्ये आपल्याला डिझेल पेट्रोल वगैरे पण मिळून जाते मित्रांनो. प्लस आपल्याला जर पाहिजे असेल EV वगैरे, तर ते पण आपले मॉडेल वगैरे मिळून जातात कॅरन्स क्लायविसमध्ये मित्रांनो. बाकी कॅरन्सपेक्षा जे क्लायविस आहे मित्रांनो, हे एकदम प्रीमियम वर्जन वगैरे मिळून जाते, ज्यामध्ये फीचर्स वगैरे अपडेट मिळून जाते, लुक वगैरे याच्यामध्ये थोडं चेंजेस होऊन जाते मित्रांनो. शिम प्राइस काय येणार JPS किंवा वाशिममध्ये ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओ करूया स्टार्ट वगैरे मित्रांनो. सगळ्यात आपल्या पण बोलायचं चाबी वगैरे. तर या प्रकारे आपल्या गाडीची चाबी वगैरे जाईल मित्रांनो. इथं आपल्या येऊन जाते कियाचं लोगो वगैरे. बाकी या बाजूला आपल्या इथं कियाचं लोगो वगैरे जाते. बाकी इथं आपल्याला लॉक अनलॉक वगैरे येऊन जाईल डिक्कीला. इथून तुम्ही याला ओपन करू शकता. बाकी फ्लिक वगैरे आपल्याला मिळून जाते. दोन्ही सारखे दोन्ही की वगैरे आपले सेम टू सेम मिळून जातात मित्रांनो. की म्हणजे जास्त काय बदलाव वगैरे तसं नाहीये. बाकी आपण जर आता बघायला गेलो बघा या मॉडेलच्या प्राइसिंग वगैरे, तर JPS किया वाशिममध्ये या मॉडेलची ॲक्च्युअल प्राइस मित्रांनो 14,14,900 आहे. STE ऑप्शनल डिझेलची मित्रांनो. यामध्ये सनरूफ वगैरे येणार नाही. सनरूफ वगैरे जर पाहिजे असेल तुम्हाला त्याच्या हायर मॉडेलकडे जावं लागेल, जे की आपल्याला येते मित्रांनो STE EX मध्ये. त्यामध्ये तुम्हाला सनरूफ वगैरे जाईल मित्रांनो, आणि थोडे अजून जरा फीचर्स ऍड होऊन जातील. तर याची डाऊन पेमेंट वगैरे आपल्याला 3 लाख ते 4 लाख पर्यंत आपण करू शकतो मित्रांनो या मॉडेलची. बाकी आपण बघूया त्याच्या इंजिन वगैरे, तर चला याच्या इंजिन बेल एकदा ओपन करूया मित्रांनो. आणि मित्रांनो, यामध्ये तुम्हाला किलेस एंट्री वगैरे जे असतात ते फीचर्स वगैरे या मॉडेलमध्ये येणार नाही, किंवा STE EX मॉडेलमध्ये पण येणार नाही मित्रांनो. तुम्हाला वरतीच जावं लागेल. बाकी हा आपला STE ऑप्शनल आपले मॉडेल वगैरे जाते मित्रांनो STE ऑप्शनल मध्ये. बाकी बोनट वगैरे बघायला गेले मित्रांनो, बाकी इंजिन वगैरे बघायला गेलं मित्रांनो, या प्रकारे आपल्या याचं जे इंजिन वगैरे ते आपल्याला मिळून जाते मित्रांनो. 1.5 लिटरचं CIDI VGT इंजिन आहे मित्रांनो, जे की आपल्याला 1493 CC मध्ये इंजिन वगैरे मित्रांनो, 4 सिलेंडर मध्ये, जे की आपल्याला पॉवर काढून देईल 114 bhp आणि 250 Nm टॉर्क काढून देते मित्रांनो इंजिन वगैरे. बाकी वरती आपल्याला जे इन्स्टॉलेशन वगैरे असते प्रॉपर पे मिळून जाईल मित्रांनो. आणि याच्यामध्ये जे पॉवर वगैरे दिली ही पण चांगल्या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. बाकी या बाजूला बॅटरी वगैरे त्या पे मिळून जाईल मित्रांनो. या बाजूला फ्यूज वगैरे मिळून जाते. राहिली गोष्ट टर्बोच्या जे इंजिन वगैरे त्याचं टर्बोचं पाईप वगैरे इथे मिळून जाईल मित्रांनो. बाकी या बाजूला आपलं जे वायपरचं पाणी वगैरे असते तुम्ही याच्या इथून टाकू शकता मित्रांनो. आणि ऑइलला तुम्ही तुम्हाला चेकआउट वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी आता याला घेऊया लावून वगैरे, आणि इन्स्टॉलेशन वगैरे तिथे मिळून जाते मित्रांनो आपल्याला. आपण जर बघायला गेलो टर्निंग रेस वगैरे, तर याचा जो टर्निंग रेस वगैरे तो आपल्याला 5.7 मीटर मध्ये किंवा 5.8 मीटर मध्ये मिळून जाते मित्रांनो कॅरन्स क्लायविसचा. डिझेल टँक आपल्याला 85 लिटर मध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि जेच मायलेज वगैरे राहते ते आपल्याला ओव्हरऑलचा आपण मायलेज वगैरे बघायला गेलो, कंपनी क्लेम तर 20 ते 22 किलोमीटरचा आहे मित्रांनो डिझेलमध्ये. आणि आपली जी गाडी वगैरे आहे मित्रांनो ही, तर 4.5 मीटरपेक्षा लंबी वगैरे गाडी आपल्याला येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की या गाडीची टोटल जी लांबी वगैरे आहे ती आपल्याला 4,550 mm मध्ये येऊन जाते मित्रांनो. तर गाडीची टोटल रुंदी वगैरे मित्रांनो 1,800 mm मध्ये येऊन जाते. आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1,708 mm मध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी जो व्हीलबेस वगैरे गाडीचा तो आपल्याला 2,780 mm मध्ये मिळून जाते. 195 mm चा ग्राउंड क्लिअरन्स वगैरे जाते गाडीमध्ये मित्रांनो. तर आपल्याला कियाचा लोगो वगैरे मित्रांनो या प्रकारे आपल्या इथे मिळून जाईल, हे बघू शकता तुम्ही. बाकी खाली आपल्या काही आपल्या DRS वगैरे पण येणार नाहीत. हायर मॉडेल जसाला पण तर DRS वगैरे मिळून जाईल मित्रांनो. बाकी टॉप एंड मॉडेलमध्ये आपल्या कनेक्टेड वगैरे मिळून जाते. आणि आपण जर लाईट वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला येऊन जाते हॅलोजन सेटअपचा लाईट वगैरे जाते मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल एक्स्ट्रा थ्रो वगैरेसाठी, तर तुम्ही याला LED मध्ये शिफ्ट करू शकता, जेणेकरून नाईट मध्ये थोडं चांगलं जाते मित्रांनो. आणि इंडिकेटर्स आपले मॅन्युअल, बाकी इंडिकेटर्स मित्रांनो याच्यामध्ये हॅलोजन सेटअप मध्ये येऊन जातात. बाकी आपण जर बघायला गेलो, जी ग्रिल वगैरे इथं आपली पूर्ण पॅक टाईप येऊन जाते. फक्त खाली आपण बघायला गेलो तर इथे येऊन जाते ग्रिल वगैरे. इथं आपलं नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली आहे, आणि या बाजूला टोनची जागा दिली मित्रांनो. बाकी खाली आपल्या फॉगलाईट वगैरे दिलेत, या बाजूला एक त्या बाजूला एक, हे पण मित्रांनो हॅलोजन सेटअप मध्ये येऊन जातात. तर एक टायर वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो, तर यामध्ये जो टायर साईज वगैरे आहे ती आपली मिळून जाईल मित्रांनो. MR कंपनीचा टायर वगैरे आहे, त्याचं टायर साईज 205 65 R16 इंचचा टायर वगैरे जाते मित्रांनो. आणि टायर ब्रँड आपल्या इथे MRF चे मित्रांनो. त्याच्यामध्ये मित्रांनो आपले जे मिरर वगैरे दिले त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रिकली फोल्डेबल नाहीत मित्रांनो, मॅन्युअल मध्ये आपल्याला मिळून जातील. आणि याच्यामध्ये आपल्याला कीलेस एंट्री वगैरे आपल्याला मिळणार नाही मित्रांनो. मॅन्युअल सगळं फीचर्स वगैरे होतात त्याच्यामध्ये. बाकी डोर्स होती आपण जर बघायला गेलो तर इथं आपल्याला पॉवर विंडो कंट्रोल वगैरे, चाइल्ड लॉक सिस्टीम, लॉक अनलॉक वगैरे, आणि इलेक्ट्रिकली आपण याला कंट्रोल करू शकतो. स्पीकर, ट्विटर,
2 बोटं ठेवण्यासाठी जागा वगैरे मित्रांनो इथं दिली आपल्याला खाली ते बघू शकता तुम्ही. बाकी इथं आपल्याला हार्ड प्लास्टिक वरून जाईल मित्रांनो. आणि आता आपण बघायला सीट टाईप वगैरे तर याच्यामध्ये आपल्याला सीटचे कंट्रोल आपल्या इथं दिले मित्रांनो या बाजूचे. बाकी ड्रायव्हर साईडची सीट वगैरे आहे ही ऍडजस्टेबल आहे मित्रांनो. आणि खाली आपल्या इथं डिझेल टँकला ओपन करण्यासाठी जागा दिलेली आहे. इथून आपण बोहेडला ओपन करू शकतो. आणि सीटला जर तुम्हाला ओपन करायचं असेल म्हणजे सॉरी समोर मागं करायचं असेल सीटला तिथे तुम्हाला डंडी टाईप दिलेली आहे. जेणेकरून तुम्ही समोर किंवा मागं करू शकता मित्रांनो. आता आपण बघू याच्या इंटिरियर वगैरे बद्दल. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी इथं जो मीटर वगैरे सध्या याचा स्विच काढलेला आहे कारण की स्टॉकवाली गाडी आहे. बाकी स्टेरिंग वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो तर आपल्या या प्रकारे मिळून जाईल ज्यामध्ये आपल्याला कियाचा लोगो वगैरे आपल्याला येतं साईडमध्ये आपल्या येऊन जाते. आणि या बाजूला आपले जसं की इन्फोटेन सिस्टम वगैरे दिली याची कंट्रोल आपल्या इथं दिली मित्रांनो. मोड्स वगैरे आपल्या येऊन जाईल याच्यामध्ये. आणि व्हॉइस कमांड वगैरे कॉल अटेंड डिस्कनेक्ट वगैरे आपले फीचर्स इथं दिले मित्रांनो. बाकी जे MID कंट्रोल वगैरे असतात त्यामध्ये आपल्याला फक्त इथे एवढे दिलेले आहेत. क्रूज कंट्रोल वगैरे याच्यामध्ये मिळणार नाहीत आपल्याला. बाकी मित्रांनो आपण जे हेडलाईट कंट्रोल वगैरे आपल्या या बाजूला दिलेत मित्रांनो हेडलाईट प्लस इंडिकेटर्स कंट्रोल वगैरे. आणि या बाजूला मित्रांनो आपल्याला वायपर कंट्रोल वगैरे आपले दिलेले आहेत. बाकीची याच्यामध्ये इन्फोटेन सिस्टम वगैरे दिलेली मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला ॲपल कारप्ले अँड्रॉइड ऑटो दोन्ही आपल्याला मिळून जाईल. तेव्हा वायरलेस मित्रांनो. बाकी खाली हजाराचं बटन वगैरे आपले मिळून जाते. आणि याच्यामध्ये जे AC वगैरे दिली मित्रांनो तर यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिक AC वगैरे मिळणार नाही आपल्याला मॅन्युअल AC वगैरे आपल्या गाडीमध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी ट्रान्समिशनचं आपण बघायला गेलो मित्रांनो तर याच्यामध्ये आपली जाते 6 स्पीड ट्रान्समिशन वगैरे मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे बद्दल तर या प्रकारचे रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे मिळून जाते मित्रांनो. आणि यामध्ये प्रॉपर आपल्या गाईडलाईन वगैरे पण मिळून जाते. बाकी 6 स्पीड ट्रान्समिशन मिळून जाते मित्रांनो. आणि या बाजूला आपल्याला ही डिस्टिंग कंट्रोल वगैरे जे असते आपल्या इथं दिले मित्रांनो. बाकी आपण चार्जिंग पॉईंट वगैरे बघायला गेलो तर टाईप-C आहे 12 वोल्ट आहे आणि USB पण आपल्याला मिळून जाते मित्रांनो. बाकी मॅन्युअल याच्यामध्ये हँड वगैरे जाते मित्रांनो. बाकी 2 कप फोल्डर वगैरे. बाकी आर्मरेस्ट वगैरे इथं दिले मित्रांनो. आणि याला तुम्ही नाही का ओपन करून याच्यामध्ये अजून सामान वगैरे ठेवू शकता मित्रांनो. बाकी या मोडमध्ये आपल्याला सनरूफ वगैरे येणार नाही. आणि इथं मित्रांनो आपल्याला सनग्लास होल्डर वगैरे जे असतात आपल्या याच्यामध्ये मिळून जाईल. बाकी जे लाईट वगैरे मित्रांनो ते आपल्या हेल्मेट सेटअपमध्ये येऊन जाते. आणि तिकट होल्डर वगैरे मित्रांनो आपल्या इथं मित्रांनो जे की स्लाइडेबल आहेत. बाकी जे मिरर वगैरे मित्रांनो हे डे नाईट मिरर वगैरे आपल्या याच्यामध्ये मिळून जाते. बाकी राहिली गोष्ट ग्लोबॉक्स वगैरे बद्दल मित्रांनो ते आपल्या इथे मिळून जाईल ज्यामध्ये तुम्हाला सामान ठेवण्यासाठी जागा वगैरे मिळून जाईल तशी. बाकी इथं आपल्या सगळं हार्ड प्लास्टिक वगैरे मिळून जाते मित्रांनो. स्टॉप बटन ट्रॅक्शन कंट्रोल आणि हेडलाईट लेवलला तुम्ही ऍडजस्ट वगैरे करू शकता मित्रांनो. मित्रांनो सेकंड रोचा स्पेस वगैरे बद्दल त्या अगोदर आपल्या इथं मित्रांनो कटन्स वगैरे येऊन जातील तर प्रायव्हसी वगैरे पण बनवून राहते. आणि उन्हाळ्यात जास्त काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही मित्रांनो म्हणजे जास्त डायरेक्ट याचं ऊन आत येत नाही मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो कम्फर्ट वगैरे बद्दल सगळ्यात पहिले मित्रांनो इथं आपल्याला इथं पॉवर विंडो कंट्रोल आपल्याला मिळून जाईल. आणि इथं आपले स्पीकर करून जातात. बाकी आपण इथं बघायला गेलो जे आपली सेकंडरी रो दिलेली मित्रांनो तर याचे कंट्रोल आपल्या इथं दिले हे बघू शकता तुम्ही. कंट्रोल म्हणजेच की मित्रांनो हा जो पॅनल आहे याला आपण समोर आगो पण करू शकतो. जर आता पाठीमागं जर कोणी बसलेलं नसेल आणि सीट जर आपण फोल्ड केलेला असतील तुम्ही याला असं म्हणजे की फोल्ड करू शकता जेणेकरून आरामात तुम्ही प्रवास वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी जो आतनी स्पेस वगैरे जाते मित्रांनो बाकी जातनी स्पेस वगैरे मित्रांनो खूप छान येऊन जाते. लेग रूम वगैरे तायसोप वगैरे पण चांगलं आहे. बाकी AC वगैरे मित्रांनो आपल्या इथे मिळून जाईल ज्यामध्ये तुम्हाला फक्त याची पंख्याची पॉवर वगैरे तुम्ही कंट्रोल करू शकता मित्रांनो. बाकी खाली आपल्याला 2 टाईप-C चार्जिंग पॉईंट फोन ठेवण्यासाठी खाली जागा दिली मित्रांनो. तिथं सामान ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. तर याच्यामध्ये स्टोरेज चांगलं दिलेलं गाडीमध्ये. बाकी वरती आपल्याला AC वगैरे याच्यामध्ये येऊन जाईल मित्र. गाडीच्या रिअर प्रोफाईल वगैरे बद्दल तर या प्रकारे मिळून जाईल ज्यामध्ये मित्रांनो कनेक्टेड टेललाईट वगैरे तर येणार नाही. तुम्ही याच्यामध्ये जी टेललाईट वगैरे तुम्ही एक ॲक्सेसरी के साथ किंवा मित्रांनो बाहेरून तुम्ही टाकू शकता. बाकी मित्रांनो इथं आपल्याला येऊन जाते DRS वगैरे आपल्या इथं दिलेली आहे टेललाईटमध्ये म्हणजे टेललाईट वगैरे LED मध्ये मिळून जाईल. ब्रेक लाईट इथं दिली मित्रांनो. इंडिकेटर आपल्या खाली दिलेले आहेत. बाकी आपण जर बघायला गेलो पाठीमागत आपल्या रिअर वायपर डिफॉगर वॉशर काहीच मिळणार नाही. प्रॉपर एक बेस मॉडेलची फिलिंग इथं येऊन जाईल फक्त. बाकी आपण बघायला गेलो वरती हायलॉम स्टॉप लॅम्प स्टॉप लॅम्प एंटीना रूफर्स वगैरे येणार नाही गाडीमध्ये. आणि सेंटरमध्ये आपल्याला जाते इथं कियाची बॅजिंग वगैरे मित्रांनो. बाकी या बाजूला GPS किया आणि खरे आपल्याला कॅरन्स क्लॅविची बॅजिंग वगैरे जाते मित्रांनो. बाकी हा वेरियंट वगैरे कोणता आहे पाठीमागे काही अशी बॅजिंग येणार नाही. 4 पार्किंग सेन्सर वगैरे आपल्याला येऊन जातात मित्रांनो. आणि एक रिव्हर्स कॅमेरा वगैरे याच्यामध्ये येऊन जाते जे की तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता रिव्हर्स कॅमेरा वगैरे. बाकी डिकी वगैरे सध्या आपल्या बुटफेस याचं 216 लिटर आहे मित्रांनो. थर्ड रोड जर फोर्ड केलं तर आपल्या बुटफेस वगैरे मिळून जाते मित्रांनो याच्यामध्ये 260 लिटरचं. जर तुम्ही 3-4 जण जर ट्रिप वगैरे प्लॅन करत असाल सीटला जर फोल्ड केलं तर चांगला स्पेस वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी आता आपण बघूया शेपिंग टायर वगैरे बद्दल तर तो आपल्याला द्यायला मित्रांनो इथं खाली आपल्याला इथं खाली येऊन जाते आपल्याला. इथून तुम्ही याला असं ओपन वगैरे करू शकता. बाकी मित्रांनो इथं आपल्याला जाते रिव्हर्स लाईट वगैरे 4 पार्किंग सेन्सर आणि इथे जाते टोचिंगची जागा करा मित्रांनो. तर आपण याला घेऊ सध्या लावून वगैरे मित्रांनो. बाकी डिझाईन आपल्याला इथून ओपन करू शकतो. 25 लिटर याची कॅपॅसिटी मित्रांनो. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला युरिया वगैरे पण टाकावं लागतं मित्रांनो. बाकी आपण आतून बघूया. जर मित्रांनो तुम्हाला जर सेकंड रो मधून जर थर्ड रो मध्ये जायचं असेल तुम्हाला इथे एक बटन दिलेलं आहे की याला तुम्ही जसं वरचा समोर तर एकाच बटनानं पूर्ण सीट समोर होऊन जाते. पाठीमागे तुम्ही आरामात जाऊन बसू शकता मित्रांनो. पाठीमागे स्पेस वगैरे पण चांगला येऊन जाते. बाकी मित्रांनो इथं आपल्या टाईप-C चार्जिंग पण वगैरे ती मिळून जाते. आणि इथं सामान ठेवण्यासाठी जागा वगैरे पण तशी दिलेली आहे.
फक्त पाठीमागं मुलं वगैरे आरामात बसू शकतात मित्रांनो. बाकी याला घेऊया एकदा लावून वगैरे या प्रकारे एकाच हाताने पूर्णपणे लागून जाईल. मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. आपल्या मराठी चॅनलवरती जर नवीन आलेले असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अजून मराठी रिव्ह्यूसाठी मित्रांनो.